श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। आज सकाळपासूनच राज्यभरात नगर परिषदेच्या प्रत्यक्ष मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। सकाळपासूनच उत्साहात मतदार आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येत आहे। मात्र आज होणाऱ्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार होती। मात्र आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील उर्वरित नगर परिषदेच्या मतदान प्रक्रिया नंतर 21 डिसेंबर रोजी सर्व निकाल एकच वेळी जाहीर होणार असल्याचं सांगितलं। यावर देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे यांनी हा सन्माननीय कोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे तो आपल्याला मान्य करावा लागेल, म्हणून सर्व उमेदवारांनी 21 तारखेपर्यंत हा उत्साह राखून ठेवावा आणि भगूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षच पुन्हा सत्ता स्थापन करेल असा दावा देखील त्यांनी केला। याचवेळी त्यांनी ही लढाई आता जनशक्ती विरोधात धनशक्ती निवडणूक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। मी आता तो सन्माननीय कोर्टाचा आदेश आहे आणि तो आपल्याला मान्यच करावा लागेल। थोडा कार्यकर्त्यांचा उद्याचा उत्साह जो होता थोडी हिरमोड तात्पुरती झालेली आहे, पण मी सर्वांना सांगते आहे, समजवते आहे की 21 तारखेसाठी हा उत्साह राखून ठेवा, कारण आपल्याला जल्लोष करायचा आहे, एवढंच मी कार्यकर्त्यांना समजवते आहे। परंतु आजची जी निवडणूक प्रक्रिया आहे अतिशय चोखपणे व्यवस्थित सगळीकडे सुरू आहे आणि मतदारांचा प्रतिसादही प्रचंड चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह मिळतो आहे। 21 तारखेपर्यंत वाट बघावं लागते, कारण मुख्यमंत्र्यांनी पण या सगळ्या निकालावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। तसं तर खरं व्हायला नको होतं, परंतु आता सन्माननीय न्यायालय आहे, त्याच्यावर कुठलीही टिप्पणी करणं हे योग्य ठरणार नाही। तर जो काही निकाल घेतलेला आहे कदाचित त्या काही नगर परिषदांच्या ज्या पुढच्या ढकलल्या गेलेल्या ज्या काही निवडणूक प्रक्रिया आहे, स्थगिती आलेली आहे, तो एकत्र निकाल व्हावा, इकडचा इन्फ्लुएन्स तिकडे होऊ नये, कदाचित त्याचा काही कोर्टाने विचार केला असेल। तर आता जो काही निर्णय घेतलाय ते न्यायाधीशांनाच माहिती का निर्णय घेतला। आत्मविश्वासाने राखून ठेवा, जल्लोष साजरा करायचा आहे, काय या सगळ्या दरम्यान तुमचा आत्मविश्वास? गुलाल कोणाचा राहील? गुलाल 100% हा भगूरमध्ये राष्ट्रवादीचा राहील, हे तुम्हाला आजच सांगून देते। याचं कारण असं आहे की या भगूरमध्ये याच्या अगोदर कुठल्याही वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी, म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, ग्राउंड लेवलला जाऊन लोकांना विश्वासात घेतलेले नाहीये। आणि तो विश्वासात घेण्याचं हे आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये काल मी जे पुरावे दाखवले ती कामं मला अक्षरशः रद्द करावी लागली आणि ती भगूरकरांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। ही तशी लढाई आता इथून पुढे 12 वाजलेले आहे, ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढाई आता सुरू झालेली आहे। परंतु मला पूर्ण खात्री आहे की मतदार हे आमच्या सोबत राहतील, याचा पूर्ण मला विश्वास निर्माण झालेला आहे। कालच्या सभेनंतर माझ्या माता भगिनी या प्रचंड भावुक झालेल्या होत्या, कारण एका लेकीचा बाप काढले गेलेला आहे। मी आमदार बाजूला ठेवा, पण मी कुणाची तरी लेक आहे, कुणाची तरी सून आहे। पण जाहीर सभेमध्ये ती टीका टिप्पणी त्यांनी केली। मी आपल्याला आठवत असेल की पत्रकार परिषद जेव्हा आपली युती जाहीर केली तेव्हा माझं स्टेटमेंट आपल्याकडे रेकॉर्ड असेल की मी कुठलीही वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करून जाणार नाही, मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे। परंतु सुरुवात समोरून झाली आहे, ते शेवटी मी केलेलं आहे। त्यामुळे आता होणाऱ्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी देखील 21 डिसेंबरलाच होणार आहे। 20 दिवस या उमेदवारांचे भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।